Hello friends, welcome everybody in class 8. Today we shall learn a poem Be the Best from my English book 8. Unit 1 1.1 Be the Best. Be the Best is an inspirational poem. This poem is written by Douglas Malloch. Douglas Malloch is an American poet. He was also known as lumberman's poet because he was brought up amidst the forest near the camp of lumberyard sawmills. He was also known as Brother Malloch among his brothers and his friends. The poet was fascinated by the ingenuity, power, and beauty or sheer beauty of nature. आपल्याला मराठीत असं सांगता येईल की बी द बेस्ट ही जी कविता आहे ही कविता डगलस मॅलॉक या अमेरिकन प्रसिद्ध कवीने लिहिलेली आहे. या कवीला लंबरमॅन्स पोएट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचं कारण असं आहे की बालपणीपासून तर त्याची संपूर्ण जडणघडण जी होती ही जडणघडण जंगलामध्ये सॉमिलच्या जवळ झालेली होती आणि म्हणूनच याला लंबरमॅन्स पोएट असंही म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याला ब्रदर मॅलॉक या नावाने सुद्धा त्याच्या मित्रांमध्ये आणि त्याच्या भावांमध्ये ओळखलं जात होतं. हा फक्त कवीच नाही तर हा कथालेखक सुद्धा आहे. याच्या कवितेमध्ये निसर्गाचं सौंदर्य, त्याचबरोबर निसर्गाची प्रतिभा या संपूर्ण गोष्टीचं केलेलं अत्यंत बारकाईने निरीक्षण वाचकांना पाहावयास आणि अनुभवास मिळते. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट दिस पोएम इज रिटन बाय डगलस मॅलॉक. दिस पोएम बी द बेस्ट shows how keenly the poet observed Mother Nature. The title of the poem itself reveals the meaning of this poem and the concept of the poem. He is trying to tell us that whatever we do, we need to be the best. He has used examples from the nature to convey his message. The poet wants us to know that no job is less important and we need not to be ashamed of what we are. याचा अर्थ असा होतो की या कवीने निसर्ग मातेचे निरीक्षण अत्यंत उत्सुकतेने बी द बेस्ट या आपल्या कवितेतून केलेले आहे. कवीची जी संकल्पना आहे, वाचकांपर्यंत कवीला जो संदेश पोहोचवायचा आहे तो त्याच्या शीर्षकामध्येच आपल्याला दिसतो आहे, बी द बेस्ट. आपल्याला जे काही करायचे आहे ते सर्वोत्तम करा हा संदेश कवीने वाचकापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि यासाठी कवीने जे काही उदाहरणे किंवा दाखले दिलेले आहेत ते त्यांनी निसर्गातून घेतलेले आहे. आपण काय आहोत आणि आपण कोणते काम करत आहोत हे इतके महत्त्वाचे नाही याची जाणीव निर्माण करून देण्याचा प्रयत्न कवीने या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. या कवितेला सुरुवात करण्याच्या आधी मी प्रस्तावनेत असं पण म्हणेल की कवीने असा प्रयत्न केलेला आहे, ऑल्दो वी ऑल ड्रीम ऑफ डुईंग ग्रेट डीड्स और डुईंग ग्रेट वर्क, बीइंग ॲट द टॉप, what really matter is the contribution we make to the society to make it count. म्हणजे कवीला या कवितेतून असं सांगायचं आहे की जरी आपण मोठी भव्य स्वप्न पाहिली किंवा पाहत असू, भव्य दिव्य काम करत असू, तरी सुद्धा त्यांना खरोखरच इथे असं स्पष्ट करायचं आहे की आपण जी भव्य दिव्य किंवा आपण जी काही मोठी कामं करत आहोत ती कामं खरोखरच समाजाला उपयोगी आहेत काय, किंवा त्या कामाची कुठे गणती होते आहे काय, किंवा समाजासाठी ती कामं महत्त्वाची आहे का. नाउ लिसन टू द पोएम.
Be the Best by Douglas Malloch. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. But be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of grass, and some highway happier makes. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. If isn't by size that you win or you fail, be the best of whatever you are. Be the best of whatever you are. This poem has 4 stanzas. Means be the best. This poem has 4 stanzas. या कवितेला 4 कडवे आहेत. Each stanza containing 4 lines. प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत. The rhyme scheme of this poem is ABCD. In this poem, the poet want to convey his message or want to give the poem a good flow. He uses conditional clause beginning with if. म्हणजे ही कविता वाचकांना व्यवस्थित किंवा नीट पद्धतीने समजावी यासाठी कवीने या संपूर्ण कवितेमध्ये कंडिशनल क्लॉजचा वापर केलेला आहे की ज्याची सुरुवात इफ या शब्दाने झालेली आहे. त्यामुळे कविता वाचकांपर्यंत कवीचा संदेश नीट पोहोचवू शकते. या कवितेमध्ये कवीने 3 फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहे. Means in this poem the poet uses figurative language by using 3 figure of speech. 1 metaphor, 2nd alliteration, and 3rd antithesis. We can see these figure of speech step by step. या कवितेमध्ये कवीने जे शब्दालंकार वापरलेले आहे त्यात मेटाफर, alliteration आणि antithesis जे आपण कविता शिकताना स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. नाउ द फर्स्ट स्टांजा. बी द बेस्ट. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. But be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. In this first stanza, the poet starts by giving examples of Mother Nature. The poet says that if you can't be a pine tree standing tall on the top of the hill, at least be a scrub. The tall pine tree may form a large forest, but without the scrub by the side of the stream, the valley would not have the charm. Or in other word, we can say that the valley would have no charm. He further adds that if we can't be as strong as tree, at least be a bush. याचा मराठीत अर्थ असा होतो की जरी तुम्ही डोंगरावर दिमाखात उभ्या असलेल्या प्रचंड पाईन वृक्षासारखे होऊ शकला नाही तरी काही हरकत नाही. मात्र तुम्ही
झुडपासारखे तरी व्हा. याचा अर्थ असा होतो की डोंगरावर वाढलेल्या प्रचंड उंच किंवा दिमाखात उभ्या असलेल्या त्या पाईन वृक्षापासून जंगल तयार होते, मात्र छोटे छोटे झुडप जे आजूबाजूला वाढतात त्याच्यामुळे तो सभोवतालचा परिसर आणि जे छोटे ओहळ असतात त्या ओहळ्यांचं सौंदर्य मात्र त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. कवी पुढे आणखी असं सांगतात की जर तुम्हाला अत्यंत सामर्थ्यशाली, अत्यंत शक्तिशाली असं झाड होता नाही आलं तरी चालेल, मात्र छोटस झुडूप तरी व्हा, छोटस झुडूप तरी व्हा. नाउ द सेकंड स्टांजा, लिसन टू मी केअरफुली. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but liveliest bass in the lake. Here he again says that we can't be a bush, then be a bit of the grass along the side of the highway that can also make it prettier and happier. He then moved to another aspects of human nature. To prove his point, he says that if you can't be a muskie, muskie is the name of a common musculate fish which is found in the sea, and it is the choice of the people who want to select the special dish of fish. He says that if you can't be a muskie, means a common natural of musculate, a type of fish, be a liveliest bass, an edible fish which is found in the lake. The muskie may be precious and hard that they aren't favorite at the locals, but bass is small and edible fish and is favorite to the local. म्हणजे या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास. जर आपल्याला झुडूपही होता आलं नाही तर निदान गवताचं पातं तरी व्हा. आणि का वाहते तर ते याच्यासाठी की ती जी गवताची पाती आहेत ज्यामुळे जो हायवे आहे त्या हायवेच्या दोन्ही बाजूने ती वाढलेली गवताची पाती त्या रस्त्याचं सौंदर्य खुलवते. आणि म्हणून तुम्हाला झुडूप जरी नाही होता आलं तरी निदान तुम्ही गवताची पाती तरी व्हा. याही पुढे जाऊन कवी एक दुसरं उदाहरण देतो आहे की इफ यू कांट बी अ मस्की. मस्की हे एका माशाचं नाव आहे की बहुतेक लोकांना चॉईस म्हणून जर कुठला मासा खाणार तर काही श्रीमंत लोक एक प्रिशियस डिश म्हणून मस्की म्हणजे अ कॉमन नेम ऑफ मस्किलंच, समुद्रात आढळणाऱ्या या माशाला खाण्याची त्यांची चॉईस किंवा त्यांची आवड दर्शवतील. मात्र कवी असं म्हणतो आहे इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बॅस. बॅस इज अन एडिबल फिश, परंतु बॅस तरी व्हा. मीन्स इफ यू कांट बी अ मस्किलंच, तुम्हाला मस्किलंच असा मोठा मासा होता नाही आला तर तुम्ही बॅस असा लेकमध्ये, तळ्यामध्ये, सरोवरामध्ये, गोड्या पाण्यामध्ये आढळणारा छोटा मासा व्हा. तो का व्हा त्याचं कारण असं आहे की दे आर फेवरेट, मीन्स दे आर फेवरेट फॉर द पीपल हू वॉन्ट टू ईट फिश. जे सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांची आवड हा मासा खाण्याची असते. आणि म्हणून इफ यू कांट बी अ मस्की देन बी अ बॅस. असं एक सुंदर उदाहरण देऊन कवीने ते इथे स्पष्टीकरण केलेलं आहे. नाउ लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. हिअर वी हॅव सीन टू बेसिक कन्सेप्ट्स ऑफ होमोफोन अँड होमोग्राम्स. व्हॉट इज होमोफोन? होमोफोन मीन्स the word which is combined with two words, home and phone. Home means similar and phone means sound or pronunciation. When a word like scrub and scrub, both
word has the same spelling and same sound but different meaning, means when we use scrub as a verb, it means to clean, and when we use scrub as a noun, it means a small plant. In this poem, the poet refers to the word scrub as a small plant, but it has different meaning when we use it as verb. Now the second concept of homograph. Homograph is also combined with two words, home and graph. Home means similar, graph means writing or script with letter. When we write the same word, means the spelling of the word are same, but they have different meaning. For example, bass, bass and bass. It has same spelling, means BASS, BASS. These two words have same spelling, but they pronounced differently. For example, the first word which is used in this poem is bass, BASS, means an edible fish. And when we use BASS and pronounced as bass, it has different meaning, and that is a low sound instrument. Is it clear? Now see, while explaining the poem, I told you that Douglas Malloch uses three figures of speech in this poem. Initially, we start with metaphor. What is metaphor? The first thing is that metaphor is a figure of speech that describes an object or an idea that is really not true but helps explain idea or make comparison. Now try to understand, looking at the blackboard, what is metaphor. We can divide this definition in two parts. That is, step 1. In metaphor, one thing is another thing, and second is for the sake of symbolism or comparison. Means the purpose of the poet or the author to use metaphor for one, to explain one thing is another, and for the sake of symbolism or comparison. Now look and listen carefully the examples given on the blackboard. All the world is a stage. This is शेक्सपियरियन एक्झाम्पल. म्हणजे शेक्सपियरने आपल्या एका काव्यामध्ये या वाक्याचा संदर्भ दिलेला आहे. ऑल द वर्ल्ड इज स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन आर ऍक्टर्स अँड ऍक्ट्रेसेस. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संपूर्ण जग हे रंगभूमी आहे. आपण पहिल्याच्या स्टेप मध्ये म्हटलेलं आहे वन थिंग इज अनदर. संपूर्ण जग ही रंगभूमी आहे. सेकंड एग्जांपल, ही इज अ शाइनिंग स्टार. And third example is the snow is white blanket. I think you better understand what is metaphor with these examples, but which examples are there in Be the Best? The first line, that is, if you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. This is an example of metaphor. And in the first stanza, the second example is be a bush if you can't be a tree. So these are the examples of metaphor, the figure of speech. Now see, the poet used second figure of speech, that is alliteration.
म्हणजे या कवितेमध्ये कवीने जो दुसरा शब्दालंकार वापरलेला आहे त्याचं नाव आहे एलिटरेशन. एलिटरेशन केव्हा होतो? when the sound are repeated in a sentence for pleasing or musical effect, the figure of speech is alliteration. म्हणजे भाषेचा गोडवा, भाषेचे सौंदर्य, भाषेची गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारचे ध्वनी असलेले शब्द जेव्हा उपयोगात आणले जातात किंवा एकाच प्रकारचे ध्वनी असलेले शब्द यांचा जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा एलिटरेशन हा शब्द अलंकार होतो. या कवितेमध्ये याचं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे आणि ते उदाहरण आहे स्टांजा नंबर 2. यामध्ये पहिली आणि दुसरी ओळ आहे पहा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ लिटिल, बी अ बिट ऑफ द ग्रास. इन दिस लाइन द साउंड बी, ब, be a bush, be a bit, b, 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 b. This b sound is repeated for pleasing or musical effect. So if you can't be a bush, be a bit of the grass. This line is an example of alliteration. And the second example is, and some highway happier makes. Highway happier. In these two words, the sound h, highway, happier, h. These two sounds are used for pleasing and musical effect. That's why we can say, and some highway happier make. This is an example of alliteration. In this way, we have finished the first part of this poem, including two stanzas, stanza first and stanza second. Through these two stanzas, we have learned, although we all dream of doing great deeds and being at the top, what really matters is the contribution we make to the society to make it count. म्हणजे जरी आपण मोठी भव्य स्वप्न पाहत असू, भव्य दिव्य काम करत असू, तरी सुद्धा त्याचा खरोखरच समाजाला उपयोग होतो आहे काय, त्याची खरोखरच समाजात कुठे गणती होते आहे काय, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. एवढं आपण या दोन परिच्छेदांमधून, दोन स्टांजामधून शिकलेलो आहोत. धन्यवाद.